शरद पवारांविरोधात बंड पुकारत अजित पवारांनी राष्ट्रवादीवर कब्जा मिळवला। त्यानंतर पवारांनी लोकसभेमध्ये अजित पवारांना धक्का दिला, पण आता थेट कबड्डीच्या मैदानात शरद पवारांनी पुतण्याला बाद करण्याची तयारी केल्याची चर्चा आहे। त्यामुळे पवारांमधील पुढचा सामना कबड्डीच्या मैदानात होण्याची दाट शक्यता आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमध्ये। ऐकल्यानंतर त्याच्यात लक्ष घालायची वेळ आलेली आहे। जिथं चुकीचं झालेलं असेल तिथं कारवाई झाली पाहिजे। आता कबड्डीच्या मैदानात पवार विरुद्ध पवार। अजितदादांच्या कार्यपद्धतीवर पवारांची नाराजी। दिवस कसे येतील याची काळजी ती घ्यावी लागेल। पवारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचं आव्हान। जिथं चुकीचं झालेलं असेल तिथं कारवाई झाली पाहिजे। कबड्डी संघटनेतही काका पुतण्यात सामना। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार काका पुतण्यांमध्ये फूट पडून आता 2 वर्ष उलटली आहेत। पण काही दिवसांपूर्वी काका पुतणे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील कटुता काहीशी कमी होताना दिसली होती। पण काका पुतण्यातील मनभेद दूर झाले असले तरी सुद्धा राजकीय मतभेद मात्र अजूनही कायम असल्याचे दिसत आहे। आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेत पवार कुटुंबामध्ये संघर्ष पाहायला मिळाला। त्यानंतर 15 दिवसांपूर्वी झालेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीतही काका पुतणे एकमेकांच्या विरोधात दिसले। पण आता हाच सामना कबड्डीच्या मैदानात सुद्धा रंगण्याची चिन्ह आहेत। राज्य कबड्डी संघटनेचे अजित पवार अध्यक्ष असून अजित पवारांच्या कार्यपद्धतीवरती शरद पवारांनी थेटपणे नाराजी व्यक्त केली आहे। पण एकंदर स्थिती ऐकल्यानंतर त्याच्यात लक्ष घालायची वेळ आलेली आहे आणि कबड्डीला जुने दिवस कसे येतील याची काळजी ती घ्यावी लागेल या निष्कर्षाची वेळ। शरद पवारांच्या इशाऱ्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। विरुद्ध शरद पवार असं दिसतंय का? त्यामध्ये जिथं कुठं चुकीचं झालेलं असेल तिथं कारवाई झाली पाहिजे। मग ती तू कर किंवा आणखी कोणी दुसऱ्यांनी करावी। शरद पवारांचा इशारा आणि त्याला अजित पवारांनी दिलेलं आव्हान पाहता काका पुतण्याविरोधात कबड्डीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजकीय मैदानानंतर आता महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेतही पुन्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या सामन्यात 1-1 अशा बरोबरीत असलेल्या पवार काका पुतण्यात कबड्डीच्या सामन्यात कोण बाजी मारतं हे पाहणं आता उत्सुक याचं राहणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।